गुड मॉर्निंग. तर आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 34वा दिवस आहे. तर आपण तर चाललो ग्राउंडकडे आता. पण दररोज वर्कआउटच्या आधी कॉफी पिऊ राहिलो अर्धा घंटा आधी. तर त्यांनी खरंच बूस्ट एनर्जी येते. कारण की पहिले कसं आपण कॉफी पित नव्हतो, त्याच्यामुळं कसं बॉडी थकत होती थोडीशी आणि असं वीकपणा येत होता. आणि आता कसं कॉफी पिली ना तर थोडंसं एनर्जी राहते बॉडीमध्ये लास्टपर्यंत. आपण जोपर्यंत वर्कआउट घेत नाही आणि डाईट घेत नाही तोपर्यंत फुल एनर्जी राहते. तर तुम्ही लय वेळ सांगितलं कॉफी चालू करा, तुम्ही ब्लॅक कॉफी घ्यायची. फक्त पाणी टाकायचं, पाण्यात कॉफी टाकायची, उकळायचं, साखर नाही टाकायची. पहिले बस सुरुवातीला थोडंसं अवघड जाईल प्यायला, पण नंतर फायदे त्याचे जबरदस्त आहे. त्याचे म्हणलं कॉफी चालू करा पहिले. हिवाळ्याची थोडी पब्लिक वाढली होती. जसं जसं आता थोडंसं ऊन पडू लागलं तसं तसं पब्लिक हळूहळू कमी होती. उन्हाळ्यात तसं असं येतच नाही कोण. तर ग्राउंड तर काही असो आपलं तर फिक्स आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा कंटिन्यू. कारण की 365 दिवस चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर करणला कॉल केला होता, करण येतो आहे. पण आता काल गौरवला कॉल केला होता. तर काल लॅडर होतं, पण गौरव नाही आल्यामुळे लॅडर वर्कआउट आपण कॅन्सल केला होता. तरी काल बोलला तो आज येणार आहे. तर आज आला तर आपण लॅडर वर्कआउट करू आज आपण गौरव आल्यावर. किती पण अडचण आली तरी आपली प्रॅक्टिस बंद नाही होऊन द्यायची. कारण की आपण चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलंच आहे. पण चॅलेंजच्या आधी पण आपले वर्कआउट कधी बंद नव्हतं होत. मध्ये झालं होतं थोडासा प्रॉब्लेम आला, ते थोडंसं हेल्थ प्रॉब्लेम आला होता म्हणून. तर इथून पुढं आता 34वा दिवस आहे. हळूहळू करता करता तर हळूहळू असंच स्टेप बाय स्टेप करता करता आपण पूर्ण टार्गेट कंप्लीट करू. पण मेहनत लागते बरं टार्गेट कंप्लीट करायला. एक दिवस असा निघतो ना कधीपणी. त्याने डिसिप्लिन सगळ्यात मेन गोष्ट आहे. डिसिप्लिन असली तरच होतं, नाही तर होत नाही काही. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर वॉर्मअप कमीत कमी 15 ते 20 मिनटं करायचा असतो वॉर्मअप. कारण की त्यांनी पुरी बॉडी फ्री होऊन जाते. जेवढी जशी आपली रिलॅक्स पोझिशनमध्ये बॉडी असते ना तेवढी एकदम ॲक्टिव्ह होऊन जाते. ॲक्टिव्ह झाली तर आपलं रनिंग करताना आणि कोणता पण वर्कआउट करताना परफॉर्मन्स ओके राहतो. नाहीतर इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळे एकदम फुल स्ट्रेचिंग करा, वॉर्मअप करा. त्याच्यानंतर तुम्ही वर्कआउट काही पण करा, रनिंग करा, वर्कआउट करा, जिम करा. त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. पण सगळ्यात आधी वॉर्मअप करणं सगळ्यात मेन जरुरी असतं. तर झालं आपलं वॉर्मअप कंप्लीट. तर आता आपण नॉर्मल 3 किलोमीटर जॉगिंग करू, आपली रेग्युलर रुटीन. तर चला. आपलं 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. एकदम स्टेपिंग टाकत गेलो. स्टेपिंग टाकल्या आणि येताना पण स्टेपिंग टाकल्या. आता परफॉर्मन्स थोडासा बेस्ट वाटर आला. पहिले कसं नॉर्मल स्पीड घेतली तर काय होतं, बॉडी बॅलन्स थोडं बिघडायचं. आता ॲक्युरेट बॅलन्स पडू राहिलं. किती स्पीड वाढा तुम्ही, एकदम फुल स्पीडमध्ये होतं. स्पीड म्हणजे स्टेपिंगमध्ये. स्पीड तर आपण आजपर्यंत आपण लावतच नाही. स्पीड लावली पण नाही पाहिजे. फक्त स्टेपिंग टाकायची. स्टेपिंगवर ध्यान द्या. स्टेपिंग असली तर बरोबर तुमचं रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. तर फक्त स्टेपिंगवर ध्यान दिलं आपण. हँड पोझिशन, पायाची पोझिशन. पहिले कसं पाय जर स्टेप टाकली तर पाय थोडेसे झिगझॅग पडत होते. आता ॲक्युरेट पडते, कारण लॅडर वर्कआउट नाही. लॅडर वर्कआउट मारतो, स्क्वॉट्स मारतो. हे 5-6 एक्सरसाइज आहे ना, ह्यानी सगळं लय बेनिफिट होतो माहिती आहे का. त्याच्यामुळे तुम्ही
हे बाकीचे सेशन पण ॲड करा वर्कआउटला. नुसतं 1600 मारलं, नुसतं रनिंग केली त्यांनी परफॉर्मन्स होत नाही, बाकीचा पण करणं लागतो. तो आपला बॉडी बॅलन्स आणि पूर्ण रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो. तर चला आता वॉकिंग करू, थोडीशी बॉडी कूलडाऊन करू, त्याच्यानंतर आपण आपल्या वर्कआउटकडे चालले जाऊ. हे कॉफी न पिण्याचे परिणाम माहिती आहे का? खरे कॉफी पिऊन आलता का? मग कॉफी नाही पिल्याने वीकपणा येतो माहिती आहे का? असं परफॉर्मन्स बरोबर होत नाही. तर आपलं लॅडर वर्कआउटमध्ये इन आउट वर्कआउट कंप्लीट झालं. आपण इन आउट वर्कआउटचे 2 स्टेप मारले, एक नॉर्मल मारले आणि एक विटा घेऊन ब्लॉकवर मारले. ते 2 प्रकार झाले इन आउट वर्कआउटचे. आता आपण काय करू, स्किपिंग, आपलं स्किपिंग तर नाही, आज आपण ॲप्स मारू आणि स्ट्रेचिंग करू आपण. आजचा वर्कआउट एवढा होता.
वर्कआउट होता आपला लॅडर वर्कआउट. लॅडरचा वर्कआउट आपण इन आउट वर्कआउट 2 सेट केले, एक नॉर्मलवाल्याने एक स्टेपवर केले. तर त्याच्यानंतर स्ट्रेचिंग झाली. तर झाला आजचा वर्कआउट आपला झाला संपला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओમાં. बाय.